नाशिकचे जे सर्वात प्राचीन मंदिर आहे ना, काळराम मंदिर, तर मी इथे आलेलो आहे आज। नरेंद्र मोदी तेव्हाच येऊन गेले होते जेव्हा प्रभू श्रीरामांचं आगमन होतं आणि हे ते मंदिर आहे। भाई किती सुंदर आहे हे मंदिर। याच ठिकाणी पीके मूवीची शूटिंग सुद्धा झालेली काळराम मंदिरात। गाईस आमचं दर्शन झालेलं आहे आता आणि इथे येणार आहे नितीन गडकरी, जे की आहे मिनिस्टर ऑफ रोड ट्रान्सपोर्ट। इथे आहे काळराम मंदिर आणि लगेच इथे आहे सीता गुफा। फर्स्ट टाइम आलेलो आता सबवेला, इथे खातो आता सबवेचं काय म्हणता बाहेर त्याला, सबवेचा बर्गर। ओ हे रे, हे फक्त आहे ना मॉलमध्ये येऊन फिरता, काही घेत नाही, फक्त इथे तिथे जाता, या त्या शोरूम मध्ये जाता आणि कपडे बघता। काकांच्या घरी आले होते तर आता आम्हाला जायचंय, तर त्यांच्या कॉलनीमध्ये असे ते कुत्रे उभे। जय श्रीराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व, होप्स तुम्ही सर्व छान असेल। वेलकम टू अवर न्यू ब्लॉग। तर गाईस आजच्या ब्लॉगची सुरुवात मी एवढ्या पवित्र ठिकाणून करतोय ना, ही ठिकाणी एवढी सुंदर आहे आणि रामायणची जुळलेली आहे। तर मी आज आलेलो आहे काळराम मंदिरात। नाशिकचे जे सर्वात प्राचीन मंदिर आहे ना, काळराम मंदिर, तर मी इथे आलेलो आहे आज आणि माझ्यासोबत आहे पार्थ घेऊन आलेला आहे मला। आणि तुम्ही गर्दी बघू शकता आज किती गर्दी आहे। तसं तर आज फ्रायडे नवमी आहे, तसं अच्छा हा प्रत्येक महिन्यामध्ये असतो नवमी ती वाली का? अच्छा आज नवमी, तर त्यामुळे गर्दी असते। पल्ले इथे ठेवलेलं आहे, आता जाऊ आपण दर्शनासाठी। आणि असंही तुम्हाला माहिती आहे किती जुळलेलं आहे मी रामायणपासून, म्हणजे प्रभू श्रीरामांपासून। मला खूप इच्छा होती असं त्यांचं जे कुठे मंदिर वगैरे असलं ना जायची। भाई खाली एकदम गरम आहे, एवढं गरम आहे ना, चटके लागताय। काळराम मंदिर संस्थान मित्रांनो, हे तेच मंदिर आहे जिथे काही महिन्यांपूर्वी आपल्या भारताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी इथे येऊन गेले होते दर्शनाला। नरेंद्र मोदी तेव्हाच येऊन गेले होते जेव्हा प्रभू श्रीरामांचं आगमन होतं, म्हणजेच की 22 जानेवारीला, त्याच्या आधी येऊन गेले होते। आणि इथे आहे आपले प्रभू श्री हनुमान आणि यांच्या समोरच आहे रामलला। जर तुम्ही भारतात कोणत्याही प्रभू श्रीरामांच्या मंदिरात जातील ना, तिथे हनुमानजींचा जो स्वरूप असेल ना, तो हात जोडून असेल। जिथे प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल त्याच्या समोरच प्रभू श्री हनुमान हात जोडून उभे असतील। आणि हे ते मंदिर आहे। भाई किती सुंदर आहे हे मंदिर। आणि याच ठिकाणी पीके मूवीची शूटिंग सुद्धा झालेली काळराम मंदिरात। वरती बघा कोण लटकलेलं, चमकादळ। किती सुंदर आहे मंदिर। आणि तिथे आहे प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता। गाईस तर चला, कोण आलेलं आहे सिक्युरिटी वाटते, बघू। गाईस तर चला, आमचं दर्शन झालेलं आहे आणि खूप चांगलं दर्शन झालं। कोण आलेलं आहे रे? सिक्युरिटी अशी तर आहे खूप। यांच्याकडे ती गन आहे जी PUBG मध्ये असते ती, बघ। गाईस आमचं दर्शन झालेलं आहे आता आणि इथे येणार आहे नितीन गडकरी, जे की आहे मिनिस्टर ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेजचे मिनिस्टर आहे तो ते येणार आहे इथे, मंत्री इथे, तर ते येणार आहे। बस आता आम्हाला आहे ना माहिती आहे काय, इथली जी सिक्युरिटी ना मंदिरातली, ते म्हणता इथे बसू नका म्हणे, इथून उठा। पण मला ही गोष्ट आहे ना खूप चुकीची वाटते। जर आपण देवाच्या शरणी जातोय आणि कोणी VIP येतंय तर हे त्या VIPच्या सिक्युरिटीचं काम असतं, त्यांनी पब्लिकला हँडल करायला पाहिजे आणि त्यांनी त्यांची जी पर्सन येणार आहे ना, जी VIP पर्सन, त्यांना हँडल करायला पाहिजे। जे प्रभूच्या शरणी आलेले त्यांना हकलून काय फायदा। मित्रांनो आता आहे ना एवढी गर्मी ना नाशिकमध्ये, आणि मंदिराच्या बाहेर आम्ही निघालेच होते, तेवढ्यात आम्हाला ना एक दादा दिसले शिकंजीवाले। म्हटलं यांच्याकडनं मस्त शिकंजी घेऊ एक, आणि उन्हामध्ये हायड्रेशन खूप कमी होऊन जातं, जर शिकंजी पिऊ तर हायड्रेशन वाढून जाईल परत। चला शिकंजी का ग्लास। इथे आहे काळराम मंदिर आणि लगेच इथे बघायला भेटेल सीता गुफा, जिथे स्वतः सीता माता राहिल्या होत्या। काय म्हणतोय? सीता मा रसोई, अच्छा सीता मा रसोई। ए भाई किती भारी वाटते इथे आल्यानंतर, थंड वाटते उलट। गर्दी किती आहे, अरे भाई काय गर्दी आहे। तू सांग जायचं का नाही? एवढी गर्दी ना, कमीत कमी आम्हाला इथे अर्धा किंवा 1 तास लागून जाईल, म्हणून आम्ही काही जात नाही आहे। बघा किती गर्दी आहे।
म्हणजे ना आमचं अजून जेवण वगैरे सर्व काही बाकी नाश्ता पण नाही केलेला आहे आम्ही. दुपारचे 2 वाजता आता, त्यामुळे पार्थ म्हणे की जाऊ दे म्हणे नेक्स्ट टाइम येऊ. चला मग तसंच काही करू. पण हे होते इथे आहे सीता गुफा. सीता गुफेच्या समोर तुम्हाला एवढे दुकानं भेटतील ना, जसे की कंदी, मावा पेढे आणि झोला, पर्स. हो हो चला मस्त गोशाळेत जाऊ, गायींचे दर्शन करू. पण मी इथे ना एक नोटीस केलं, इथे मला खूप साऊथ इंडियन लोक दिसत आहे. म्हणजे जिथे बघतील तुम्ही तिथे ना तुम्हाला फक्त साऊथ इंडियनच दिसतील. असं काय माहिती. हे घे हा. हर हर महादेव. आणि काहीच तुम्हाला माहिती आहे, सीता मातेचे जे हरण झालं होतं, रावणाने सीता माताचं हरण केलं होतं, ते तपोवनवरून केलं होतं. इथे काळाराम मंदिर होतं, त्यानंतर सीता माताची गुफा इथे होती आणि तपोवनवरून सीता माताचं हरण झालं होतं जे रावणाने केलं होतं. डेस्टिनेशन काय मग आता? अशोका मार्ग. तिथे काय निवासस्थान आहे. कोणाचं निवासस्थान आहे तिथे? आपलं. तर आता आम्ही आमच्या निवासस्थानी चाललेले, म्हणजेच की आमच्या घरी चाललेले आम्ही. तर मित्रांनो आता आलेले रात्रीचे 8 आणि आम्ही आलेले आता सिटी सेंटर मॉलला. मस्त दुपारी ना आम्ही काळाराम मंदिरातून आले होते, तर घरी येऊन थोडं जेवण वगैरे केलं आणि झोपून गेले. म्हटलं संध्याकाळी कुठेतरी जाऊ, आज आमचा शेवटचा दिवस आहे. उद्या आम्ही चाललेले जळगावला. हा नाही, मी आणि मम्मी. तर म्हटलं इथे येऊ आपल्या सिटी सेंटरला. ॲज युजली मी जेव्हा पण येतो ना तर इथे नक्कीच येतो. मी यालाच घेऊन येतो. हा यालाच बोर करतो मी, आईवर टाईमपास करतो मी, काय सांगू तुम्हाला. म्हणून याला घेऊन येऊन जातो मी. चला लेट्स गो, फिरूया मग आज. पार तुला याच्यात बसवतो मी, तू खूप टाइमपास करतो लहान मुलासारखा. काय चालवेल नाही, वरती बसवतो तुला त्या मुलांच्या जागी. आधी आलेले टायटनच्या शोरूम मध्ये. तिथे ना पार्थला घ्यायचा आहे गॉगल, जो की तो सिलेक्ट करतो. पार्थ तू हा घाल, तुझ्यावर हा सूट करतो. कसा घाल. भाई मेरा भाई हीरो दिख रहा है ना, एकच नंबर ना भाई. जेव्हा पण मी इथे येतो ना तर मला खाली दिसतो हा मॉल. पण आता ना ह्या टायमाला काय माहिती एकदम अचानक गर्दी दिसते. काय माहिती, मला बघायला लोक आलेले वाटतं. त्यांना माहिती ना जळगाववरून प्रसिद्ध ब्लॉगर आलेलं आहे, ते मला भेटायला आलेले सगळेजण. पण मी आहे ना थोडं साईडने चालतोय, कोणाला मी दिसायला नको. कसं ते सगळे घेरून उभे राहून जातात, मला मॉल फिरता येणार नाही. सांभाळशील ना मला नक्की? ऑटो काय युनिक दगड इथे. हो हा बॉल आहे का? रबरवाला बॉल जिला खाली टाकल्यावर 10 टप्पे खात होतो एक सोबत. नाही आहे का? अलाउड नाही रे, समजत नाही का तुला? हातात नको उचलू ना. इथूनच बघ. हे फक्त आहे ना मॉलमध्ये येऊन फिरता, काही घेत नाही. फक्त इथे तिथे जाता, या त्या शोरूममध्ये जाता आणि कपडे बघता. हा आवडलाय ना तुला? गेस सुंदर. काय इझी गेस आहे. पार्थ म्हणतोय की मी कोणता गेस करू यामधून, तर मला हा आवडलेला आहे. आणि पार्थला गेस करायचं तर मी गेस केलेलं आहे. पार्थला हे दोन आवडते म्हणून. सांग ना, खरं सांग. तुला एक तो बघतो व्हाईट नाही, तो होता ऑप्शन. पण होता ना ऑप्शन. एक सांग. एकच. एक तर हा बरोबर दे, फोन पे दे. ॲक्च्युली आता आम्हाला लागलेली भूक, तर आम्ही आलेलो आता फूड कोर्टमध्ये. तर इथे ना खूप काही आहे यार, म्हणजे की एवढे काही फूडचे शॉप्स आहे ना. हा पार्ट मला घेऊन चाललाय आता. ओ भाई ती बाई आहे तिथे, मला वाटलं ते स्टॅच्यू उभं आहे, कारण की एकदम गोरी होते ना म्हणून. ती बाई आहे ना, मला वाटलं स्टॅच्यू ती बाई. चला ते पार्थ, आपल्याला भूक लागलेली आहे, आपल्याला काहीतरी खायचं आहे. तू आईस्क्रीमला का बरं घेऊन आला मला? मग तेच ना, आधी आपल्याला काही गरम खावं लागेल, मग थंड्यावर जाऊ आपण. फर्स्ट टाइम आलेलो आता सबवेला. इथे खातो आता सबवेचं काय म्हणता पार्थ त्याला, सबवेचं बर्गर. ओ हे रे हां सबला आलेलो आहे. नाही इथे कस्टमाइज करायची असतं, जे आता आम्ही कस्टमाइज करून आपल्याला ब्रेड सिलेक्ट करावं लागतो, कोणत्या ब्रेडमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे. त्यानंतर मग काय तुम्हाला पाहिजे तिथे होतं कस्टमाइज. ओनियंस दोनों में कम, मतलब टमाटा एक ही डालो बस, एक इसमें एक ही डालो. हाँ बस ये कुकुम्बर है ना.
हाँ ये भी 2 ही डालो एक इसमें. हाँ ये डाल दो. काय ते माहिती का काय. सर ये पिकल से ये थोड़ा सा टैंगी आएगा. अच्छा टैंगी. हाँ वो बताओ पिज़्ज़ा में भी आते. शिमला मिरची भी डालो. वो काला काला भी डालो. ऑलिव्ह ब्लॅक ऑलिव्ह. आणि ते ओनियन पण टाका. ओनियन जास्त टाका. ते सॉसेस पण आपल्या हिशोबाने टाकायचे असतात. पडत नाही त्याच्यात. मेयोनीज ज्यादा डालणार. ज्यादा. तर मित्रांनो आमचे दोघे सबवेचे सब्स आलेले इथे. सब्स म्हणता की यांना हॉटडॉग सारखं काही म्हणता. हे वेगळं नाही. हां सब्स आलेले. लेट्स ट्राय इट. खाशील ना पार पूर्ण की अर्ध मला देऊन देशील. हां मी अर्ध माझं मी खाऊन घेईल. आईस्क्रीम खाता खाता आम्ही ना शेवटपर्यंत थांबलेले. जोपर्यंत इथे सगळे दुकानं बंद झालेले ना तोपर्यंत आम्ही मॉलमध्ये. आणि तुम्हाला सांगू कोण भेटलाय मला आता. गाईस याला तुम्ही बघितलं असेल जानेवारीच्या ब्लॉगमध्ये माझा अमेरिकेचा भाऊ. गाईस तर आता आम्ही होतो मॉलमध्ये. बट तुझा माझा भाऊ आहे ना जो अमेरिकेवरून आला आहे तर त्यांना लगेच घरी जायचं होतं आणि आम्ही पण त्यांच्यासोबत घरी आले. मग मी जास्त काही ब्लॉग बनवला नाही आहे. आम्ही उद्या परत भेटणार आहे. तर थांबणार आहे. उद्या आम्ही परत बेटा चप्पल फेकून मारेल तुला. काकांच्या घरी आले होते तर आता आम्हाला जायचं आहे. तर त्यांच्या कॉलनीमध्ये असे ते कुत्रे उभे तिथे. ते पाहते. कोण आला. बेला कोण आहे सांग. जेव्हा आम्ही गप्पा मारत होते ना तर तेव्हा पार्थ एकदम फॉर्म मध्ये. हा मला भीती नाही वाटत म्हणे कुत्र्यांची. आणि आता बघा कसा घाबरतोय. बेलाशी नाही वाटत. आता मी तरी याच्या सोबत एक विचार करतो एकटा असता आलो असतो. उलट मी असं गेलो असतो. कसा. थांब ना मी इकडे थांबतो. तू जाऊन दाखव. आम्ही तर निघालेले आता गाडी घेऊन आमची. पण आमच्या गाडीमध्ये पेट्रोलच नाही गाईस. ते बघा चमचम करते ती गाडी तिथे. काय माहित केव्हा बंद पडेल. आम्हाला ढकलत पण घरी घेऊन जाऊ लागू शकते. पण एवढं भारी वाटतंय नाही ते. आता लिटरली पाऊस पडलेला आहे तुम्ही बघू शकता. हे रोड ओले तर एवढं थंड हवा लागते ना. भारी वाटतंय डायरेक्ट एकदम मजा.